पुन्हा नव्याने भाग 24. नेहा नेहा शिवने तिला एकदम हळू आवाजात हाक मारले, पण नेहा काही त्याच्याकडे बघत नव्हती. नेहा, तू जर अशी बिलगून राहिलीस ना, तर माझ्या हातून काहीतरी घडेल आज. मी स्वतःला नाही सावरू शकत. मग खूप कंट्रोल करतोय मी स्वतःला. शिव शेवटी नेहाला बोललाच. तो तरी किती सावरणार होता स्वतःला. शिवला तिला आपण बायको म्हणून स्वीकारल्यावरच हे क्षण अनुभवायचे होते, न की आता. आणि म्हणूनच तो एवढा वेळ स्वतःला सावरत होता. पण ही नेहा मिठी सोडत नव्हती आणि अजूनच त्याची परीक्षा घेत होती. प्रत्येक गोष्टीला एक वेळ असते आणि त्या वेळेतच जर ती गोष्ट झाली तर जास्त आनंद देते. आणि दोघे एकत्र येण्याची ती योग्य वेळ नव्हती असं शिवला वाटत होतं. नेहाचं एक शरीर शिवला रिस्पॉन्स देऊ पाहत होतं, पण शिव तिला बाजूला करत होता. आनंदाने वाहणारे अश्रू कधी दुःखात बदलले तिलाही कळलं नाही. नेहाला त्याला सोडून कुठेच जाऊ नये असं वाटत होतं. त्याच्या मिठीतच राहावं, हा काळ इथेच थांबून राहावा असंच वाटत होतं. त्याला सांगावंसं वाटत होतं, नको कंट्रोल करू स्वतःला, मी फक्त तुझीच आहे, तुझ्याशिवाय मी नाही जगू शकत. हां, हेच तिला ओरडून ओरडून सांगावंसं वाटत होतं. पण नाईलाजाने तिने त्याच्या कमरेभोवतीचे हात सोडले आणि बाजूला झाली. शिव काही न बोलता फ्रेश व्हायला निघून गेला. तो नेहासमोर थांबू इच्छित नव्हता. तीही येऊन चिन्मयच्या बाजूला झोपली. डोळे उघडे ठेवून तीही खूप वेळ विचारात हरवली होती. नंतर कधीतरी तिला झोप लागली. शिव अजूनही सोप्यावरच झोपला होता. या कुशीवरून त्या कुशीवर करत होता. पहाटे पहाटे कधीतरी त्याला झोप लागली. चिन्मयच्या आवाजाने त्याला जाग आली तसा तो उठून बसला. चिन्मय खेळत होता. त्याने आईला आवाज दिला. आई, नेहा गेली का गं? मला उठवायचं ना. शिव थोडा डिस्टर्ब वाटला. हो गेली. मला म्हणाली झोपू देत, रात्री बरं नव्हतं वाटत. झोप नाही लागली तुला असं बोलत होते, शिवची आई म्हणाली. ओके, मला चहा दे, मी फ्रेश होऊन येतो, शिव म्हणाला. शिव उठून बाथरूममध्ये गेला. फ्रेश होऊन हॉलमध्ये येऊन खुर्चीत बसला. आईने चहा बिस्किट आणून दिलं, ते खाल्लं. चिन्मय खुश होता. आज बाबा घरात होता म्हणून. शिवने बॉसला फोन करून कामावर येणार नसल्याचं सांगितलं. आज त्याला कामाला जावंसं वाटत नव्हतं. तो तिथेच बसून होता. काही करावंसं वाटत नव्हतं. चिन्मय बाबाकडे आला. बाबा बाबा बुर्रच म्हणाला तसं शिवने त्याला उचलून घेतलं आणि बाहेरून फिरवून आणलं. त्याला बुबू दाखवला, काऊ दाखवला. तो घरी येऊन परत तेच सांगत होता. बुबू काऊ चालूच होतं त्याचं. त्याच्यासोबत शिवचा दिवस कसा गेला कळलाही नाही त्याला. आज नेहाने फोन करून शिवच्या कामावर सांगायची तसदी घेतली नाही. ती तिच्या कामाला निघून गेली. बघता बघता दुपार झाली होती. चिन्मय आज काय बाबाला सोडण्याच्या विचारात नव्हता. जेवून वगैरे चिन्मय दुपारचा झोपायला आज बाबाकडेच गेला. शिव आज पूर्ण दिवस चिन्मयसोबत होता. रोज त्याची आजी सांभाळते. आज त्याला कळलं की तो किती मस्ती करतो. चिन्मय झोपल्यावर शिव त्याच्या बाजूलाच झोपला. रात्री नीट झोपला नव्हता आणि सकाळपासून चिन्मयने पण सगळी कसर पूर्ण केली होती. त्यामुळे तो गाढ झोपला. त्याच्या आईने चिन्मय जागा झाला तसा उचलून घेऊन गेली. शिव अजूनही गाढ झोपेत होता. हळूहळू त्याला ते मित्र दिसत होते, पण त्यांना तो ओळखत नव्हता. कदाचित त्याचा मेंदू त्याला काही आठवण करून देत होता. पण अचानक कशाला कोरड पडली आणि तो जागा झाला. स्वप्न नव्हतं ते.
काय होतं मग ते? कुठलं तरी फंक्शन आठवत होतं त्याला. ऑफिसमधले दोस्त दिसत होते. फंक्शनमध्ये तो सगळ्यांशी छान बोलताना दिसत होता. जागा झाला तरी त्याला डोळ्यासमोर ती दृश्य आठवत होती स्पष्टपणे. त्याने आईला आवाज दिला, आई, मला जरा पाणी दे गं. शिवचा आवाज ऐकून आई पाणी घेऊन आली. शिवने पाणी घेतलं आणि गटागट प्यायलं. अरे सावकाश पी, कोण पाठी लागले काय तुझ्या? शिवची आई बोलली. तहानच लागली एवढी की कधी पाणी पितो असं झालं होतं मला, शिव म्हणाला. का रे, घाबरलास की काय स्वप्नात? शिवच्या आईने विचारलं. नाही ग, पण मला स्वप्न नाही, काहीतरी आठवत होतं. मी खूप मोठ्या फंक्शनमध्ये होतो आणि मी सगळ्यांशी छान बोलत होतो. शिव आईकडे बघत बोलला. हो का, बरं बरं, मग पुढे काय झालं? शिवच्या आईने विचारलं. पुढे काय होणार? मला जाग आली, घशाला कोरड पडली, म्हणून पाणी मागितले तुझ्याकडे, शिव म्हणाला. कोण असतील ग ते सगळे? ओळखत नसताना ओळखीचे वाटत होते. शिवने आपली शंका विचारली. मला काय माहीत, शिवची आई म्हणाली. ती काही बोलणार नव्हती कारण नेहाने तसं सांगितलं होतं. ती शिवच्या कामावर गेल्यावर एक दोघांबरोबर बोलली होती. चांगले वाटले होते, पण शिवचा अपघात नाही घातपात होता हे कळल्यापासून तिला कोणावर विश्वास ठेवावा हेच कळत नव्हतं. तिने विशालला सगळं सांगितलं होतं. विशाल स्वतः पोलीस असल्याने त्याने तर भन्नाट प्लान केला. त्याने सरळ शिवच्या कामावर रुजू व्हायची सेटिंग लावली होती. खरं काय खोटं काय नेहाला माहीत नव्हतं. सांगणारा गुन्हेगार नसेल कशावरून? कोणाचाच भरवसा द्यायला नको होता. तिच्या शिवच्या जीवाला धोका पत्करून ती काही करू इच्छित नव्हती. शिव एका मल्टीनॅशनल कंपनीत ह्युमन रिसोर्स म्हणून कामाला होता. शिवच्या कामाची पद्धत आणि आवाका बघता बॉस नेहमीच खुश होता. त्याच्यामुळे नेहमी कंपनी फायद्यातच होती. पूर्वीपेक्षा बदल जाणवल्यामुळे त्याला कंपनीत रिस्पेक्टही होता खूप. एखादा सॉफ्टवेअर त्याच्या सांगण्यावरून सिलेक्ट केलं जात होतं किंवा बदललं जात होतं. कंपनीचा विश्वास बसला होता त्याच्यावर. पण युनियन त्याच्यामुळे दुखावली गेली. एम्प्लॉईज पण त्याला वचकून राहत. तो सगळं नियमाने करत असे. CCTV फुटेज चेक करत असे. त्यामुळे पहिल्यासारखा राजरोसपणे चालणारा टाईमपास करता येत नव्हता. म्हणून सर्व एम्प्लॉईज नाराज होते. तो नेहमी सांगायचा, पैसे घ्यायचे तर ते मेहनतीचे, आणि कोण टाईमपास करताना दिसला तर त्याचा तिथल्या तिथे हिशोब चुकता करायचा. त्याला कंपनीची हिस्ट्री माहीत होती. एकतर युनियन असल्यामुळे एम्प्लॉईज संप करायची धमकी द्यायचे, ऐनवेळेस कामाला येणार नाही असं सांगायचे. आधीच्या कितीतरी HRची डोकी फुटली होती, पण हा सगळ्यांना पुरून उरला होता. त्याने या सगळ्यांना बरोबर वटणीवर आणलं होतं. शेवटी प्री प्लान करून हे षडयंत्र रचलं गेलं, पण खरा सूत्रधार कोण हे शोधून काढायचं होतं. म्हणूनच शिवच्या जागी नेहाचा भाऊ हजर होण्याचं प्लॅनिंग चालू होतं आणि सेटिंग लावून तो तिथे हजरही झाला होता. विशाल एकदम टापटीप, शिस्तप्रिय आणि कामाचा पक्का होता. म्हणून तर त्याला त्याच्या साहेबाने हे धाडस करायचं परवानगी दिली होती. त्याने कामावर रुजू होण्याआधी पूर्ण अभ्यास करूनच पोस्टवर हजर झाला होता. तसंच एक स्मार्ट HRही त्याने हायर केला होता, जो सांगताना असिस्टंट HR सांगितला होता. चांगलं पॅकेज होतं. तो सर्वांशी तिथे मिळून मिसळून वागत होता. खूप मस्ती मस्करी करत होता. एम्प्लॉई आपणहून मन मोकळं करत होते.
विशालला लवकरात लवकर केसच्या मुळाशी पोचायचं होतं, पण अजून तरी काही सुगावा लागत नव्हता. बोलता बोलता एकदा एक एम्प्लॉई बोलला होता, या आधीचे HR खूप स्ट्रिक्ट होते. तेव्हापासून विशालनेही हळूहळू परत शिवसारखं सगळं स्ट्रिक्ट करायला घेतलं. इतके दिवस आनंदात असणारे सुटलो बाबा शिवच्या तावडेतून असं म्हणणारे परत नाराज झाले होते. CCTV कॅमेरे बंद करण्यात आले होते, ते त्याने पुन्हा सुरू केले. विशाल सगळ्यांशी खेळकर वृत्तीने वागला तरी तो प्रत्येकाला बरोबर कचाट्यात पकडत होता. एकदा असाच काम करत असताना लँडलाईनवर निनावी धमकीचा फोन आला. विशालनेच उचलला होता. त्याने आवाज स्पीकरवर ठेवून रेकॉर्ड करून घेतला. जास्त उडायचं नाही, आपल्या अवकातीत राहायचं, समजलं? नाडाला गेलास ना तर एक वर जाता जाता थांबलाय, त्याचं दैव बलवत्तर म्हणून तू पोचशील डागात. तेव्हा जास्त शहाणं नाही बनायचं. कोण बोलतंय? विशाल म्हणाला. मी कोण पण बोलेल. तुझ्या डोसक्यात एक गोष्ट कोरून ठेव, इथे कोण पण टिकत नाही. गपगुमानं जसं चालत होतं तसंच चालू दे. मध्ये मध्ये नाक नाही खुपसायचं. आवाज जबरदस्त होता, पण कोणाचा हा अंदाज लावता येत नव्हता. विशाल जास्तीत जास्त बोलण्यात गुंतवायचा प्रयत्न करत होता, पण त्याने एवढं बोलून फोन ठेवून दिला. आता विशाल खरा कामाला लागला होता. बघूया कथेत पुढे काय होतं ते. हा भाग इथेच संपला. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.